महाड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965D राजेवाडी ते भोर च्या नूतनीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. वरंधा घाटातील धोकादायक वळणे काढण्यासाठी आणि भूस्खलन रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. मात्र इतका मोठा खर्च करूनही घाटातील अवघड वळणे जैसे थे असल्याने आणि कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील वरंध ते पारमाची आणि वाघजाई मंदिर परिसरात सध्या रस्त्याचे रुंदीकरण आणि संरक्षक भिंती बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. पावसाळ्यात वारंवार होणारी दरड कोसळण्याची समस्या रोखण्यासाठी डोंगराला ड्रिलिंग करून लोखंडी रॉडच्या साहाय्याने जाळी बसवून सिमेंट गिलोटीन करण्याचे तांत्रिक कामही केले जात आहे. मात्र स्थानिकांच्या मते जिथे रस्ता सरळ करण्याची संधी होती तिथे केवळ जुन्याच रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे. वरंधा घाटातील ज्या दोन मुख्य वळणांवर एसटी बस किंवा अवजड वाहने वळवताना चालकांना मोठी कसरत करावी लागते त्या वळणांची परिस्थिती सुधारलेली नाही. रुंदीकरणानंतरही ही वळणे तितकीच अरुंद आणि धोकादायक राहिल्याने भविष्यात येथे वाहतूक कोंडी आणि अपघातांचे सत्र सुरूच राहण्याची भीती व्यक्त होत आहे. कोट्यावधी रुपये खर्च करूनही जर चालकांना पूर्वीसारखीच कसरत करावी लागणार असेल तर या कामाचा उपयोग काय असा सवाल उपस्थित होत आहे. पावसाळा तोंडावर असताना या कामाची घाई होत असल्याचे दिसत आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाने या गंभीर त्रुटींकडे लक्ष देऊन प्रवाशांचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी आता जोर धरत आहे. जनोदयकरिता मिलिंद माने, महाड.